पुण्यामध्ये रुग्णालयानं बिलासाठी मृतदेह अडवल्याचा आरोप नातेवाईकांकडून होतोय आणि त्यामुळे नातेवाईकांनी जहांगीर रुग्णालयामध्ये मोठा संताप व्यक्त केला। अवघ्या काही तासांचं 3.25 लाख रुपये बिल लावलं आणि विमा मंजुरीच्या नावाखाली तरुणाचा मृतदेह रोखला गेला। रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार सुद्धा दिला। पुण्यातील नामांकित रुग्णालयानं बिलासाठी मृतदेह अडवल्यानं नातेवाईकांच्या मृतदेह घेण्यास नकार पाहायला मिळाला। अगदी काही तासांचं बिल 3.25 लाख रुपये होतं आणि त्यामुळे ही लूट असल्याचा आरोप सुद्धा नातेवाईक करतायत। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, काय नेमकं घडलेलं आहे, काय भूमिका आहे नातेवाईकांची आणि काय स्पष्टीकरण आलेलं आहे रुग्णालयाकडून? आपण पाहतोय की पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयामधला हा सगळा प्रकार काल घडलेला होता की टिंगरे वस्तीमधल्या एका तरुणाचा मृत्यू जो आहे तो या हॉस्पिटलमध्ये झालेला होता आणि या तरुणाचं बिल जे आहे ते 3.25 लाख रुपये अवघ्या 3 तासासाठी करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मेडिक्लेम होत नसल्याने हा मृतदेह जो आहे तो रुग्णालयाने तब्बल 1 रात्र जो आहे तो स्वतःकडे ठेवलेला होता आणि मृतदेह देण्यास नकार दिलेला होता। त्यानंतर हे सगळे नातेवाईक संतप्त झालेले आहेत आणि ही रुग्णालयाची असंवेदनशीलता वारंवार पुण्यामध्ये सगळ्याच रुग्णालयामध्ये मोठ्या पाहायला मिळते की बिलासाठी मृतदेह अडवून ठेवण्याचे प्रकार जे आहेत ते मोठ्या रुग्णालयाकडून होतात। त्यानंतर मोठा गोंधळ जो आहे तो रुग्णालयात या नातेवाईक आणि स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधीने केलेला होता। त्यानंतर पोलिसांना बोलवावं लागलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते चर्चेअंती मिटवण्यात आल्याची माहिती आता देण्यात आलेली आहे। मात्र या मोठ्या रुग्णालयाकडून अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा असंवेदनशीलता दाखवत असे प्रकार बिलासाठी घडतात आणि त्यामुळे सगळा संताप जो आहे तो नागरिकांकडून व्यक्त होतोय आणि हे धर्मदाय हॉस्पिटल असताना देखील 3 लाख रुपयासाठी जे आहे ते क्लेम होत नसल्याने या हॉस्पिटलने असला भोंगळा कारभार जो आहे तो करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे सगळे नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी रुग्णालयात ठिय्या मांडून बसलेले होते आणि मृतदेह घेण्यास नकार दिलेला होता। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हे सगळे प्रकरण आता मिटवण्यात आले। रुग्णालयाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र कुणीही रुग्णालयाकडून याबाबत माहिती देण्यास उपलब्ध होत नाहीये, नकार देण्यात येतोय। त्यामुळे नेमकं या हॉस्पिटलमध्ये काहीतरी गडबड आहे आणि बिलासाठी अशा पद्धतीने सर्वसामान्य रुग्णाचा मृत्यूनंतर सुद्धा छळ केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धक्कादायक। धन्यवाद बालाजी सगळ्या दिलेल्या माहितीसाठी। बातमी आहे पुण्यातून।